महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त स्वारबाबानगर येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। स्वारबाबानगर मधील सिद्धार्थ चौक येथे सायंकाळी ठीक 6 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इंडियन आयडल फेम स्टार चेतन लोखंडे यांचा बुद्ध बिंब गीतांचा सुरेल कार्यक्रम ठरला। त्यांच्या मधुर आवाजाने संपूर्ण परिसर भारावून गेला। चेतन लोखंडे यांनी सादर केलेल्या गीतांवर उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला। वातावरण अक्षरशः जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते। दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम उत्साह, श्रद्धा आणि एकात्मतेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। यावेळी दीक्षा लोंढे यांचा आवाज दाटून आला, पण शब्द मात्र तलवारीसारखे धारदार होते। त्या ठामपणे म्हणाल्या, आमचे सासरे आम्हाला एकच सांगून गेले, आता रडायचं नाही, लढायचं, आणि आम्ही ते शब्द हृदयात कोरून ठेवलेत। त्या पुढे म्हणाल्या, आमच्या परिवारावर जे दुःख कोसळलंय त्यानंतरही आम्ही संयम ठेवला, पण या संयम कमकुवतपणाचा नाही तर लढाईचा तयारी आहे। भावनिक हो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, माझे सासरे आणि दोन्ही मुलं आज आपल्यात नसतानाही हजारो लोक आमच्या पाठीशी उभे राहिले। हे फक्त समर्थन नाही, हा आमच्यावरचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही तुटू देणार नाही। त्यापुढे ठाम इशारा देत म्हणाल्या, हा संघर्ष फक्त लोंढे परिवाराचा नाही, हा प्रत्येक सातपूरकरांच्या स्वाभिमानाचा लढा आहे। जो अन्याय करेल त्याला उत्तर मिळणारच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आमचा मार्ग आहे। आम्ही शिकलोय, संघटित आहोत आणि आता संघर्ष थांबणार नाही। शेवटी त्यांनी उपस्थितांना आव्हान करत सांगितले, तुमचा पाठिंबा आमची ताकद आहे आणि ही ताकद न्यायपिढेपर्यंत थांबणार नाही। दरम्यान या प्रसंगी स्टेजवर माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, माडा अध्यक्ष रंजन ठाकरे, जुनेद शेख, सचिन सिन्हा, समाधान जगताप, जयंती अध्यक्ष विश्वास पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की संघटित व्हा, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा।